हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे सॅटर्डे आणि आज तुमच्याबरोबर मी 6 AM टू 2 PM रुटीन माझं शेअर करणार आहे सॅटर्डेचं. तर अचानक माझा क्लासचा टाईम आज चेंज आहे. तर मला 8 वाजता जायचं आहे क्लासला, 8च्या बॅचला. आणि मुलाचंसुद्धा अचानक ठरलं की त्याला कॉलेजला जायचं, काहीतरी इव्हेंट आहे म्हणून. आणि माझं फक्त भाजी चपाती बनवण्याचाच प्लॅन होता आणि व्हिडिओ शूटिंगचंसुद्धा प्लॅन होतं. तर मी इथे पनीर, शिमला मिरची आणि कांदा कट करून घेतला आहे. तो मुलगा कोबी खात नाही, तर आणि त्याला टिफिनसुद्धा द्यायचा होता. टिफिनमध्ये त्याला इझिली खाता येईल असं काहीतरी रोल वगैरे हवा होता. तर सर्व कट करून घेतले. त्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स, मीठ, हळद, थोडीशी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडेसे ओरेगानो, हे सगळं एकत्र मिक्स करून घेतले मी टाईम वाचवण्यासाठी. आणि पटकन हे सगळं मिक्स करून घेते. हे कटिंग करायच्या अगोदर पीठ मळून ठेवलेलं आणि मिस्टरांना कोबी कापण्यासाठी सांगितलेलं, त्यांनी कोबीसुद्धा कापून ठेवलेला. तर कढईमध्ये बारीक चिरलेला लसूण टाकला आहे, त्याला थोडंसं परतून घेतलं आहे बटरवर. आणि ही छान अशी छोटीशी क्यूट कढई आहे माझ्याकडे, लोखंडाची आहे. ही खूप मला आवडते, कारण की फ्राय जे पण आयटम बनवायचे असेल ना, मी ह्यामध्येच फ्राय करते. कारण की तेल कमी टाकायला लागतं ह्याच्यामध्ये, आणि त्यामुळे तेल म्हणजे आपलं वाया जात नाही. आणि फास्ट गॅसवरच हे छान परतून घेते. कांदा, शिमला मिरची आणि पनीर हे सर्व आहे याच्यामध्ये. तर म्हटलं त्याला फ्रँकी बनवून देऊया. आणि हे सगळे जे पदार्थ आहेत ना, कांदा, शिमला मिरची, पनीर, हे असं काय नाही की परफेक्ट शिजले पाहिजेत किंवा भाजले गेले पाहिजेत परफेक्ट, कारण की हे कच्चेसुद्धा आपण खाऊ शकतो. तर दुसऱ्या हे झालेलं आहे रेडी. कढई बाजूला ठेवते मी आणि लगेचच कोबी करायला घेते. आणि ही कोबीची भाजी एवढी इझी आहे ना, टिफिनसाठी तुम्ही झटपट बनवू शकता. तर इथे मी घेतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, फोडणी करत आहे. फोडणीमध्ये टाकली आहे मोहरी आणि हिरवी मिरची चवीनुसार. आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचं त्याच्यामध्ये. खूप म्हणजे 1-2 साहित्यातच बनते, अगदी मिरची आणि टोमॅटो आणि मोहरी एवढंच टाकलेलं आहे मी. आणि हळद, मीठ चवीनुसार. आणि छान आणि टेस्टीसुद्धा बनते ही भाजी. फक्त कोबी कापायला जो 5 ते 10 मिनटं वेळ लागेल तेवढाच. तर असं छान असा लांब असा कोबी कापलेला आहे. तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलेलं, मिस्टर म्हणजे कटिंग चॉपिंग करायचं असेल ना भाज्या, तर खूप चांगलं करतात माझ्यापेक्षा. तर हळद टाकली तेलामध्ये, नंतर चिरलेला कोबी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा कोबी जो आहे शिजवून घ्यायचा आहे. शक्यतो मीडियम फ्लेमवरच शिजवायचा, पण पाणी जर लवकर आटत नसेल तर खूप जास्त शिजला जातो कोबी, त्यावेळेला तुम्ही थोडासा फास्ट करू शकता गॅस. तर आता कोबीची कढई पण मधल्या शेगडीवर ठेवते मी, कारण की लगेचच मला चपात्यासुद्धा करायला घ्यायच्या आहेत, कारण मलासुद्धा जायचं आहे. मी आणि म्हटलेलं आज मला थोडंसं लेट जायचं, तर म्हणून थोडीशी लेटसुद्धा उठले. लेट म्हणजे 6 वाजता उठले. आणि उठल्यानंतर अचानक कळालं की मुलालासुद्धा जायचं आहे, त्यामुळे थोडीशी घाई होते माझी. आम्हाला तिघांनासुद्धा अगदी 10-10, 15 मिनटाच्या अंतराने निघायचं आहे घरातनं. तर आता सध्या मी 2 फ्रँकी बनवून घेते त्याच्यासाठी, त्यामुळे तेल वगैरे काही लावलं नाही मी चपातीला. तर 2 चपात्या बनवून घेणार आहे आणि त्याचेच रोल बनवून घेणार आहे मी. तर ह्या ज्या चपात्या आहेत ते एका साईडने मी अर्धवट आणि एक साईडने पूर्ण अशा शेकून घेणार आहेत. म्हणजे कसं फ्रँकी पुन्हा एकदा क्रिस्पी अशी भाजून घेताना ते जळलं जाणार नाही. जो रोल आहे तो मी बनवते आहे तो. तर आणि कोबीकडे पण मध्ये मध्ये लक्ष आहे माझं, कोबीसुद्धा होत आलेलं आहे. तर ही बघा चपाती एक साईडने मी अर्धवट शेकली आहे आणि दुसऱ्या साईडने जी आहे पूर्ण शेकून घेतली आहे. आणि डायरेक्ट पोलपटवरच घेते आता, माझ्याकडे म्हणजे कमी वेळ आहे, त्यामुळे खूपच घाई झाली आहे. आणि ही चपाती मी काढून घेतली आणि दुसरी तव्यात टाकली. गॅस थोडासा कमी केला आहे मी, कारण की फ्रँकीला थोडी क्रिस्पी झाली तरी चालते चपाती. आणि याच्यामध्ये सगळं सारण भरून घेतलं आहे. शक्यतो मी टोमॅटो सॉस वगैरे वापरत नाही असं फ्रँकी किंवा रोल करताना. पुदिन्याची चटणी वापरते. मी 2-3 दिवसासाठी बनवून ठेवते चटणी, पण आता सध्या फ्रीजमध्ये चटणी नाही आहे आणि बनवायला वेळही नाही आहे. आणि कोबीची भाजी केली त्यामुळे थोडासा कोबी मी ठेवलेला तोसुद्धा टाकलेला आहे. आणि चीज किसायला वेळ नाही, त्यामुळे चीज स्लाईस थोडेसे तुकडे करून टाकले. आणि अशा पद्धतीने हा फोल्ड छान असा करून घेतला, म्हणजे भाज्या वगैरे बाहेर निघणार नाहीत. तर हा आपण मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊया तव्यावर. आणि इकडे ना मी घाईघाईमध्ये ह्याचा तवा घेतलेला आहे डोशाचा. ॲक्च्युली घाईघाईमध्ये बनण्यापेक्षा मी मध्ये आधे घेत असते चपाती करायला हा तवा. हा कास्ट आयर्नचा आहे.
त्याच्यावर लिहिलं होतं प्री सिझनिंग आहे, पण तरीसुद्धा थोडंसं काळपट, मला पुन्हा छान क्लीन करायला लागलं. थोडंसं काळपटपणा होता त्याला आणि खूप अनइवन होता, म्हणजे स्मूथ नव्हता. त्यामुळे, आणि डोसे कसे आपण कधीतरीच करतो ना, त्यामुळे मी बऱ्याचदा चपाती करायला वापरते. त्यामुळं वापरण्यात जास्त आल्यामुळे तो थोडासा आता टेक्स्चर जे आहे त्याचं स्मूथ झालेलं आहे. तर हा रोल मी त्याला खाण्यासाठी देत आहे. तर कट करत होती पण वेळ जात होता म्हणून तसंच दिला. आणि आता दुसरा रोलसुद्धा मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते मी, म्हणजे त्याला टिफिनमध्ये देता येईल. थंड करून मग रॅप करून मी टिफिनमध्ये देईल. आणि इकडे कोबीसुद्धा झालेला आहे आपला. तर मी गॅस बंद करून घेते कोबीचा. आणि कसं घाईघाईमध्ये काय झालं, कोबीमध्ये थोडंसं तेल माझ्याकडनं जास्त झालं, तर तुम्ही थोडंसं कमी टाका. आणि त्याचबरोबर पीठसुद्धा थोडंसं जास्त झालं आहे, तर ते मला आता फ्रीजमध्ये ठेवायला लागणार आहे. तर दुसरा रोलसुद्धा रेडी झाला आहे. आणि मी लगेच टिफिनच्या चपात्या आणि त्याचबरोबर मला क्लासवरनं आल्यावर खाण्यासाठी 1 चपाती, म्हणजे टोटल 4 चपात्या फक्त मी बनवणार आहे, कारण की वेळसुद्धा होत आलेला आहे. तर पटापट आता मी चपात्या बनवून घेते. 10 रोल टिफिनमध्ये थोडासा थंड झाल्यानंतर मिस्टरांना सांगितलं रॅप करून तुम्ही भरा म्हणून. ते शूटसुद्धा करतायत आणि थोडंफार हाताखाली माझी हेल्प पण केली, कारण घाई झाली असल्यामुळे. तर आता मी मस्त छान अशा चपात्या करून घेते. 3 ते 4च चपात्या करायच्या आहेत मला. आणि आज जे आहे सॅटर्डे आहे, सॅटर्डेचा मोस्टली टायमिंग चेंज होत राहतो योगा क्लासचा, थोडासा मागे पुढे होत असतो, कारण की बऱ्याचदा सॅटर्डेला ग्राउंड सेशन असतं. आणि हा जो व्हिडिओ आहे ना 3 आठवड्यापूर्वीचा आहे, तर त्यावेळेला माझं पहिलंच होतं ग्राउंड सेशन, कारण मी नवीनच जॉईन केलेला आहे क्लास. आणि हा व्हिडिओ आत्ता अपलोड करत आहे मी, म्हणजे 3 आठवड्यापूर्वीचा व्हिडिओ आहे हा. कोणाला कन्फ्युजन नको मी म्हणून आधीच क्लिअर करते. तर पटापट अशा टिफिनच्या चपात्या बनवून घेते. तर चपात्यासुद्धा आता झालेल्या आहेत आणि एकच करायची आहे मला शेवटची. मग टिफिन वगैरे भरून मी रेडी होऊन निघणार आहे क्लासला जाण्यासाठी. आणि आज ना मला व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा आहे, जो डेली रुटीनचा व्हिडिओ आहे तो तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. आणि म्हणजे तो व्हिडिओ पण अपलोड करायचा होता घरी येऊन पुन्हा पटापट कामावरून. त्या व्हिडिओचं सुद्धा थोडंसं काम बाकी आहे माझं, तो सुद्धा मला आज अपलोड करायचाच आहे. तर मस्त अशा चपात्या पण बनवून झालेल्या आहेत माझ्या. तर आता किचन वगैरे तर मी स्वच्छ करणार नाही, तेवढा वेळ नाही माझ्याकडे. फक्त सर्व झाकून ठेवणार आणि पीठ वगैरे व्यवस्थित एखाद्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवणार, एवढंच करणार आहे. आणि किचन वगैरे सर्व आल्यावर साफ करणार आहे. तर टिफिन वगैरे भरताना काही मी दाखवणार नाही. तर आता पटापट रेडी होऊन मी निघली आहे क्लासला जाण्यासाठी. थोडंसं 5 मिनटं लेटच झालं आहे मला येण्यासाठी. तर आता बघा ग्राउंडमध्ये आली आहे मी. ग्राउंड सेशन आहे, समोर दिसत असेल तुम्हाला, सेशन ऑलरेडी चालू झालेलं आहे. अरे अंकल तो एकदम अरे भूंडो मत मारो मारो. ये क्या चल रहा है, ये क्या चल रहा है? ओ 4 मिनट चलेगा, उसके बाद खो-खो खेलना है. ये नहीं हाँ मैं समझ रहा पहले उसमें समझ नहीं आई, ये ट्रायल है. चलेगा हम लोग. चलो शिनबोर्ड, बैक, हाई, वाटर. कौन सा ग्रुप विनर शीर्षासन. अभी मेरी डालो इनको, विनर को शीर्षासन. वो तो आप ही लोगों के forehead, neck, eyes.
थोड़ा दूर दूर रखो डिस्टेंस। ध्यान वही रखना है। बोतल राइट आई अभी सीधा खड़े हो। राइट आई मतलब ये ना, राइट आई, लेफ्ट आई, राइट नोस्ट्रिल, लेफ्ट नोस्ट्रिल, राइट ईयर, लेफ्ट ईयर, अपर बैक, अपर बैक मतलब सीधा खड़ा रहो। अपर बैक, रेज योर हैंड्स, गॉडल बोला ही नहीं है। चलो अच्छे से खड़े रहो, अच्छे से खड़े रहो, अच्छे बच्चों की तरह खड़े रहो और बॉटल उठाओ। देखो अंकल ने तो उठाए नहीं। तर योगा सेशन इथे संपत आलेले, म्हणजेच ग्राउंड सेशन जे होतं आमचं आज. आणि आता 5 मिनिटात क्लास संपेल. घरी गेल्यानंतर आधी फ्रेश वगैरे झाल्यानंतर 10-15 मिनटं मी व्हिडिओचं काम करणार आहे आणि त्यानंतर नाश्ता करून घेईल. तर घरी आले, नाश्ता वगैरे झाला माझा आणि मशीन मी सकाळीच लावलेली, म्हणजे कसा तो टाईम वाचतो आपला. दुसरी कामं होता होता मशीन होते एकीकडे आणि थोडंसं लक्ष देऊ शकतो आपण दुसरी कामं करताना मध्ये मध्ये मशीनकडे. तर आल्याबरोबर म्हणजे नाश्ता वगैरे झाला आणि व्हिडिओचंसुद्धा थोडंसं काम झालं माझं. आणि मी आधी कपडे टाकून घेते सुकण्यासाठी आणि नंतर छोटी मोठी कामं होईपर्यंत कसे माझे योगाचे कपडे पण मी म्हटलं सॉक्स इथेच राहिला बॅग ठेवलेली, तर आलं तर योगाचे कपडे पण लगेच धुवून घेते, कारण दुसरी छोटीशी कामं होईपर्यंत छोटी मोठी इकडे योगाचे कपडे पण धुवून होतील. आणि सकाळी मला खूप लेट झालेलं, त्यामुळे किचन वगैरे मी काही स्वच्छ केलं नव्हतं. तर किचन स्वच्छ करायच्या आधी म्हटलं भाकरी वगैरे करून घेऊया. आजकाल ना थोडंसं डाएटकडे मी थोडंसं लक्ष देते, त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी बनवलेली आहे ज्वारीची भाकरी. आणि यानंतर किचन वगैरे स्वच्छ करून भांडी वगैरे घासून मसालासुद्धा करून ठेवते मी, म्हणजे वाटणाची तयारीसुद्धा करून ठेवते. तर बाकीचं थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घेतलं, किचन भांडी वगैरे पण सगळी करून घेतली. आणि मी कसं काल ना हुलग्याची उसळ भिजत टाकलेली, तर तिला अजून मोड आलेले नाही आहेत. तिला थोडासा वेळ लागतो मोडायला, तर लंचनंतर बघेल मी किती मोड येत आहेत आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवेल. तर इथे माझं बाकीचं सर्व झालेलं आहे आणि वांगी मी काटे वगैरे काढून स्वच्छ करून ठेवली, त्याबरोबर वाटणाची तयारी करून ठेवली आहे. याची रेसिपी हवी असेल तर तसं मला कमेंट करा, नक्की मी शेअर करेल. तर पटापट सगळी कामं आवरून मी रेडी झालेली आहे आता. तसं मला दुपारच्या जेवणासाठी भाजी बनवायची वांग्याची, तसं मी तुम्हाला दाखवलंच. म्हणजे वांगे मी स्वच्छ करून ठेवले आहेत, मधून चिरले नाहीत पण स्वच्छ करून ठेवलेत. आणि बाकीची सगळी पटापट सगळी कामावरून घेतली, कारण की व्हिडिओचं सुद्धा थोडंसं काम आहे. वेळ आहे माझ्याकडे. मी जेव्हा आली ना क्लासवरनं, तेव्हा थोडंसं जेव्हा फ्रेश वगैरे होऊन थोडा वेळ बसली, तेव्हा मला चेक जो करायचा होता व्हिडिओ तो चेक करून झालेला आहे. तर आता मी अपलोडिंगचं जे काम आहे, एक्सपोर्ट करून अपलोड करायचं आहे मला, तर ते काम मी करणार आहे आता व्हिडिओचं. हा व्हिडिओ त्या दिवशी मी शूट केला आहे. आणि डेली रुटीनचा व्हिडिओ ज्या दिवशी मी अपलोड करत होते ना, त्या दिवशी हा सॅटर्डे रुटीनचा व्हिडिओ मी शूटसुद्धा करत होते. तर हा डेली मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ तर तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. तर व्हिडिओचं काम झाल्यानंतर वाटण वगैरे मिक्सरमधनं काढून घेतलं आणि इथे वांग्याची भाजी करते. थोडीशी जास्तच प्रमाणात करते, म्हणजे रात्रीच्यासाठी सुद्धा होईल. आणि ह्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना, तसं कमेंट करा. तर ह्या काळ्या मसाल्याची वांग्याची रेसिपी तुमच्यावर नक्की शेअर करेल मी. तर मस्त आता वांग्याची भाजी रेडी झालेली माझी, म्हणजे काळ्या मसाल्यातील भरलं वांगं रेडी झालेलं आहे. म्हणजे काळ्या मसाल्यातील वांग्याचं कालवणसुद्धा रेडी झालेलं आहे. आणि थोडंसं जास्तच क्वांटिटीमध्ये बनवलं मी, कारण की रात्री थोडंसं मला बाहेर काम आहे, तर ते रात्रीसुद्धा होईल. तर काळ्या मसाल्यातलं वांगं बनवून झालेलं आहे माझं. आणि आता जवळजवळ 1:45 झालेले आहेत. तर मी थोड्याच वेळात म्हणजे लंच करेल. आणि कसं मला ना व्हिडिओ एडिटिंग कुठला करत होते ना, ते क्लिप तुमच्याबरोबर शेअर करायची होती, पण आज मी घरी एकटीच आहे आणि म्हणजे एकच मोबाईलसुद्धा आहे माझ्याकडे, त्याच्यावरूनच मी व्हिडिओ बनवत असते. तर त्यामुळे ह्याच मोबाईलमध्ये एडिटसुद्धा ह्याच मोबाईलमध्ये करते, त्यामुळे कुठला व्हिडिओ एडिट करते त्याची क्लिप काही मला शूट करता आली नाही आहे. आणि ह्या काळ्या मसाल्यातील वांग्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना, तर तसं कमेंट करा, ती रेसिपी नक्की तुमच्याबरोबर मी शेअर करेल. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. माझं सकाळचं 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंतचं रुटीन. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.